कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार आणि कांदा दर कमी होण्यामागे कारण काय। या ठिकाणी शेतकऱ्यांना कांद्याने रडवले, खिशाला मोठा कात्री। संपूर्ण बातमी, संपूर्ण घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटून अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलवर नसाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळ असलेला बेल आयकॉन म्हणजे नसणारा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात तर पोहोचतेच। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो। ऐकू शकता, शेतकऱ्यांना कांद्याने रडवले, खिशाला मोठा कात्री। दर कमी होण्यामागे कारण काय बघू शकता। राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे आणि लाल कांद्यानंतर आता नव्याने बाजारात दाखल होत असलेल्या उन्हाळी कांद्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे। लासलगाव सारख्या आशियातील सर्वात मोठ्या कांदा बाजार समितीत कांद्याला अवघे 8 ते 12 रुपये किलो भाव मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना लागवडीसाठी केलेला खर्च वसूल करणेही कठीण झाले आहे। या परिस्थितीमुळे बळीराजाच्या आर्थिक अडचणीत मोठी भर पडली आहे। कांद्याचे दर का घसरतात? अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा थेट परिणाम भारताच्या कांदा निर्यातीवर झाला आहे। आखाती देशामध्ये मागणी घटल्याने व्यापाऱ्यांच्या गोदामामध्ये मोठा साठा पडून आहे। तसेच या युद्धामुळे जागतिक स्तरावर कंटेनरच्या भाड्यात प्रचंड वाढ झाली आहे। एकेकाळी $600 उपलब्ध होणारा कंटेनर आता $6,500 महागला आहे, ज्यामुळे निर्यातीचे गणितच बिघडले। बाजारात आता मोठ्या प्रमाणात नवीन उन्हाळी कांदा दाखल होत आहे, तर दुसरीकडे पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील कांदा शेजारील राज्यामध्ये स्वस्त दरात विक्रीसाठी उपलब्ध असल्याने महाराष्ट्रातील कांद्याची मागणी कमी झाली आहे। त्यासोबतच नाफेड आणि NCCF मार्फत केलेल्या जाणाऱ्या खरेदीचे उद्दिष्ट यंदा 5 लाख मेट्रिक टनाहून थेट 2 लाख मेट्रिक टन आणण्यात आले आहे। त्यामुळे बाजारातील अतिरिक्त साठ्यावर नियंत्रण मिळणे कठीण झाले आहे आणि एकंदरीत अशी काही परिस्थिती आहे। बाजार निरीक्षकांच्या मते मागील वर्षीच्या याच कालावधीत तुलनेत हे दर 50% कमी आहे। विशेष म्हणजे घाऊक बाजारात कांदा स्वस्त झाला असला तरी मुंबईत किरकोळ बाजारात तो 20 ते 24 रुपये किलो या दराने ग्राहकांना मिळत आहे। दरम्यान आता ही युद्धजन्य परिस्थिती तशीच राहिल्यास आणि निर्यात पूर्ववत न झाल्यास पुढील काळात कांदे दर अजून खाली येण्याची भीती व्यापारी व्यक्त करत आहे। धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत महाराष्ट्र।